टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी मेडिकल स्टोअर्सवाल्यांना इशारा दिलाय. मेडिकलवर औषधांची एक गोळी देणं बंधनकारक आहे. ग्राहकांनी एक गोळी मागितली तर ती द्यावीच लागेल. पूर्ण स्ट्रीप देण्याचा आग्रह धरला तर मेडिकल स्टोअरवाल्यांवर आता कारवाई होईल. असा परवाना त्यांचा रद्द केला जाईल असा थेट इशारा तुकाराम मुंढेंनी दिलाय. मला एक सांगा, म्हणजे हा खूप लोकांना पडला प्रश्न. म्हणजे काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुट्ट्या गोळ्या मिळतात किंवा मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की मला एक गोळी हवी आहे डोकेदुखीची ना, ती अख्खी स्ट्रिपच. काय कायदा काय सांगतो म्हणजे हे अनेकांना जाणून की सुट्टी गोळी मिळू शकते की तुम्हाला अख्ख्या स्ट्रिपच घ्यावी लागेल? काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे समजा म्हणजे पार्ट ऑफ द पॅकेट. हा, म्हणजे एका बिलकुल, पाकिटात 12 गोळ्या आहेत ना, त्यांना त्यातली एक गोळी काढून द्या. येस, बिलकुल द्यावं लागते. म्हणजे मला समजा डोकं दुखतं तर मी अख्खी स्ट्रिप का घेऊ? नाही, असं नाही घ्यायची, अपेक्षाच नाही. असं असेल तर कंप्लेंट करा, कारवाई करू. अच्छा, म्हणजे हे प्रेक्षकांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे की मेडिकलमध्ये मी गेलो म्हणजे एका स्ट्रीप 10ची आहे आणि तुम्हाला 5 पाहिजेत आणि तुम्ही 5 मागितलं, तुम्हाला 5च दिलं पाहिजे, 10 नाही. जे देणार नाहीत त्यांच्यावरती काय कारवाई. काय होऊ शकते? लायसन्स रद्द सुद्धा होऊ शकतं. अच्छा, ते जर प्रूव्ह झालं तर आम्ही लायसन्स पण रद्द करू शकतो. जे प्रेक्षकांनी ही फार महत्त्वाची बाब जाणून घेणं खरं तर गरजेचं आहे की हाही एक औषधातला भाग आहे. हा मेडिकलचा, जे सुरुवातीला मुंडे साहेब म्हणाले की एम्पॉवरमेंट. तर तुकाराम मुंढे यांची ही मुलाखत आपण पाहू शकणार आहात आज रात्री 8:52 फक्त झी 24 वर. तुम्ही जेव्हा ठरवता की इकडे अमुक ठिकाणी जाऊन रेड करायची, टार्गेट कसं तुम्ही ठरवतात? कोर्टाने तुम्हाला प्रश्न विचारला तिकडे की तुम्ही काय माणसं बघून कारवाई करता का? तुकाराम मुंढे सिस्टमशी जुळवून घेत नाही. जुळून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तुकाराम मुंढे हेकेखोरपणे कारवाई करतात. आता मला नियमाने चालणं आणि हेकेखोरपणा एकत्र कसं चालू शकते हे मला सांगून द्या तुम्ही. म्हणून तुकाराम मुंढेंच्या वारंवार बदल्या होतात. मग हा माणूस सिस्टमला नको आहे. सिस्टमला म्हणजे कुणाला नको आहे? तुम्हाला असं कधी मनात आलं की नाही की सोडून द्यावं आपलं हे सगळं, आपण थोडंसं आपणही जुळून घ्यावं? जुळून घ्यावं नाही, पण हे सोडून द्यावं वाटलं. तुमच्या बदलीसाठी 250 कोटी रुपये जमा केले गेले. हलबा समाजाने आंदोलन केलं की सावजी ही आमचं कल्चर आहे, त्याची तुम्ही बदनामी करताय. ॲब्सोल्युटली. कधी येतो मनात विचार पुढे मागे जाऊन राजकारणात यावं?